पीएम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच नेमका आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा 20वा व 7वा हप्ता कधी मिळणार व कोणाला मिळणार हे आपल्याला सविस्तर याच व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात आता देण्यात येणार आहे व त्याची तारीख नेमकी काय आहे ते देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। तसेच नेमके आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुमचे नाव यादीत आहे का नाही कसे पाहायचे ते आपण पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। येथे पाहायला गेलं तर सरकारने या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवलेले आहेत व नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। देशभरातील शेतकरी आता 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 19 हप्त्यांचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे व केवायसी प्रक्रिया पूर्ण असलेल्यांनाच हा 20वा हप्ता मिळणार आहे। मात्र याच्यामध्ये अजून एक बदल आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानसाठी किसान कार्ड काढलेलं आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्याच शेतकऱ्यांचं मी पुढे जी यादी सांगणार आहे त्या यादीचं नाव आलेलं आहे। तुमचे नाव आपण पाहणार आहोत, पण त्याकरिता तुम्हाला 5 मिनिटासाठी CSC केंद्रावर जाऊन तेथे जाऊन लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्यायचं आहे, कारण की आता लवकरच पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण असायला हवी व तुम्हाला पीएम किसानचं किसान कार्ड काढलेलं असणं आवश्यक आहे। पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये पाठवले जातात। ही रक्कम थेट 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाते। पुन्हा पाहू शकता, 3 समान खात्यामध्ये पाठवली जाते। केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते पाठवण्यात आले आहेत। देशातील आता शेतकरी आता पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। जून महिन्यात 20वा हप्ता येणार होता, परंतु याबाबत अजून कोणतीही सरकारकडून अपडेट देण्यात आलेली नाही। मात्र जूनमध्ये हप्ता देखील आला नाही। सरकारने 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला। त्यापूर्वी 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी आला आणि 20वा हप्ता हा जून 2025 मध्ये येईल अशी अपेक्षा होती, परंतु जुलै महिना होत आलाय तरी हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही। 18 जुलै रोजी शेतकऱ्यांना या 20वा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र 2,000 रुपयांचा हा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती। मात्र हा हप्ता अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत या हप्त्याचे। दरम्यान सरकार लवकरच त्याबाबत नवीन माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे। लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे। आता नेमके तुमचे नाव कसे तपासायला आहे का नाही, चला आपण सविस्तर पाहूयात। त्या अगोदर आत्ता सबस्क्राईब करा। चला तर पाहूयात सविस्तर तुमचे नाव या यादीत आहे का नाही तपासूत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे पीएम किसान gov.in असं सर्च करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असं सर्च केल्यानंतर तुमच्याकडे असे काही पेज येईल। तर तुम्हाला पहिले जी लिंक येणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं काहीतरी येणार आहे। जर तुम्ही पहिल्या याच्यावर व तुम्ही मेन कॉन्टेंटवर गेलात, इथे तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही ह्या पेजवर आलात, मी दिलेले आहे हे पीएम किसान gov.in सर्च केल्यावर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे व त्यानंतर तुमच्याकडे ही अशी बेनिफिशियरी लिस्ट म्हणून नाव देण्यात येणार आहे। इथे तारीख देखील पाहू शकता, 29/7/2025 आज मी व्हिडिओ बनवत आहे तर ती तारीख आहे। तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे। टेस्टमध्ये महाराष्ट्र असे सर्च करायचे आहे। महाराष्ट्र केल्यावर तुमच्या जिल्ह्याचे नाव त्यानंतर सर्च करायचे आहे। ते प्रोसेसिंगला थोडा वेळ घेत आहे। प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट भरायचा आहे, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट व त्यानंतर ब्लॉक व त्यानंतर विलेज। एवढं झाल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्टवर क्लिक करताच तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे का नाही सर्व कळेल। मी सांगत आहे, थोडा प्रोसेसिंगला वेळ लागत आहे।
तुम्हाला स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करून आता मी तात्पुरतं कोणतं देखील डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो। त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव सर्च करायचं आहे व गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे पात्र शेतकऱ्यांचे नाव, त्यांचे लिंग व सर्व सिरियल नंबरनुसार देण्यात आलेले आहे। तुम्ही पात्र आहात का नाही तुम्हाला असंच पाहायचं आहे। तुमचं जर ह्याच्यात नाव नसेल तर तुम्ही खाली पाहू शकता, हे असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे कॉलम आहे। त्यापैकी पहिले 50 झाल्यानंतर तुम्हाला असं दुसऱ्यावर दाबायचं आहे। दुसऱ्यामध्ये नंतर तुम्हाला अजून 50 जणांची नावं दिसेल, त्यानंतर तिसऱ्यामध्ये डबल 50 जणांची नाव दिसेल। असे सर्व कुठे 10 आहेत, कुठे 10च्या देखील जास्त आहेत। येथे तुमचे नाव याच्यात आहे का नाही पाहिजे आहे। तुमचे नाव जर या यादीत असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळून जाईल।